चेंडू 3 धावा। यावेळी मात्र चांगला चेंडू आणि दरम्यानच्या काळामध्ये पाहायचा आहे फलंदाज होतोय बाद, म्हणजे आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता। 1 चेंडू 3 धावा। 51चा स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूनं रामेश्वर स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ। मित्रांनो, ही स्पर्धा अंतिम सामना कोणताही संघ मानरेम चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा निश्चितच आठवली असेल। एक चेंडू 3 धावा। मानरेम चॅम्पियन ट्रॉफी आपण अनुभवली मालवण संघाकडून जतीन कांबळेने ते षटक शेवटचं हाताळलं होतं आणि तीच किंमत 1 चेंडू 3 धावा। 2 धावा काढल्या तर सामना बरोबरी सुटेल। विजयश्री माळ कोणाच्या गळ्यात, एका बाजूनं 51चा स्कुबा डायव्हिंग, दुसऱ्या बाजूनं रामेश्वर, एका बाजूनं रामेश्वर, दुसऱ्या बाजूनं 51चा। पाहायचा कोणता संघ जिंकतोय। प्रेक्षकांना जरी ही स्पर्धा कोणत्याही संघाने जिंकली तरी आज मात्र मालवणच्या ऐतिहासिक बोर्डिंग मैदानावरती क्रिकेट जिंकलेला आहे। एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे, दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा गजर होऊ दे। निश्चितच प्रेक्षकांना जशी अंतिम सामना पाहिजे तसाच अंतिम सामना आपण अनुभवला। दुरीवाडा ग्रामस्थांची खासियत, सर्व पर्यटन व्यावसायिक, सर्व हॉटेल व्यावसायिक आपल्या सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की या मोठ्या स्पर्धेमध्ये मी आबा कोचरेकर गाव कोचरा श्रीरामवाडी, रोहन कदम कांदळगाव, त्याचप्रमाणे प्रदीप देऊलकर सर देवली यांना या स्पर्धेमध्ये समायोजन करण्याची संधी दिली, त्याबद्दल दुरीवाडा ग्रामस्थ मंडळाचे सर्व पर्यटन व्यावसायिक, सर्व हॉटेल व्यावसायिक आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। शेवटचा 1 चेंडू आहे विजयासाठी। 3 धावांची आवश्यकता आहे। 2 धावा काढल्या तर सुपर ओव्हर। एवढा मोठा फटका पाहायचा, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतो आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये पाहायचा आहे 2 धावा पूर्ण करतोय, 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी होतोय सुपर ओव्हर। जर हा झेल घेतला असता तर निश्चितच 51चा क्रिकेट संघाने सामना जिंकला असता, परंतु झेल सुटतोय आणि आता मात्र अनुभवतो आपण देव देता आणि निरांकार पाठ घेता अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते 51चा क्रिकेट क्लब कडून। चला आपण आता सुपर ओव्हरचा आवाज, सुपर ओव्हर मध्ये आवाज ऐकणार आहोत। मालवणी आवाज रोहन कदम। चला आता मालवणी कॉमेंट्री आपण ऐकणार आहोत शेवटच्या सुपर ओव्हर मध्ये। आनंदवाडीच्या मध्ये फायनलचा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये दुरीवाडा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सुद्धा फायनलचा सामना टाय झाला, हा सुद्धा एक योगायोग आहे। चला लवकरात लवकर मॅच चालू करा। मालवणी केंद्रात लवकर वाटत होता सामना तुम्ही काय बघितलं, दुरीवाड्यातील काय केला सांगा, रामेश्वर संघ तिसऱ्या बॅटरचं नाव सांगा। बऱ्याच प्रेक्षक वर्गांका वाटत होता, समोर जो प्रेक्षक वर्ग खाली बसा, खाली बसा। सुपर ओव्हर बॉलिंग मार्ग वरती कोण असतो नाव सांगा। समोर कोणीच थांबा नको, समोर कोणी देखील टाय होऊची आणि बॉल आउट होऊचा, बॉल आउट देखील टाय होऊचा आणि टॉस उडूचा आणि त्या टॉस सगळ्यांची इच्छा आकांक्षा ही सुपर ओव्हर देखील टाय होऊची आणि बॉल आउट होऊचा, बॉल आउट देखील टाय होऊचा आणि टॉस करूचो आणि तो टॉस पण असो होऊचो, शोले पिक्चर सारखो तो कॉइन उभो रावाचो आणि बक्षीस दोघांका वाटून द्यायचा। भूषण कासवकर आणि सागर धुरी लवकरात लवकर थांबा, 2 मिनिटं थांबा। पण दक्ष पहिलं चेंडू आकुट टप्प्याचो त्याच्या समाचार घ्यायचो प्रयत्न, झेल उडाली, नो मॅन्स लँड रिझल्ट मध्ये 1 गडी धाव। 6 चेंडवावरती जास्तीत जास्त धावा बनवतो इरादा असतो, मनसुब असतो। या फायनलच्या सामन्यात एका बाजून राकेश आणि एका बाजून ज्ञानेश काय खेळले, आपल्या संघात त्यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिलेली। बाळू गावडेन सोडलेली झेल आणि रूपांतरित झालेले 2 धावा या सुपर ओव्हरचा कारण ठरले। यावेळी फायनल क्षेत्रात चांगला क्षेत्ररक्षण, भूषण कासवकर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असतात
तर लगेच निर्णय द्या. जर सुपर ओव्हर टाय झाली तर काय होतं? कभी भुला कभी हा. भूषण कासवकर. चला लाईन वरच्या सगळ्या फलंदाजांनी मागे या. 2 पावलं मागे या. पुढचा चेंडू. अर्थात यावेळी दिशा भरकटली. समाप्ती करीस 3 धावा आहे धाव फलकावरती. जास्तीत जास्त धावा बनवूचो इरादो असतो. यावेळी फुलटॉस चेंडू. बॅक टू बॉलरचा फटको मारतो प्रयत्न. फॉलो थ्रो झाला. चांगला क्षेत्ररक्षण. युवा खेळाडू असेच गडाचे आणि यासाठी भरवलेली ही भव्य दिव्य दुरीवाडा प्रीमियर लीग. दक्ष बॉलिंग मार्क वरती आपला भोग मिळतो. दक्षची चांगली गोलंदाजी. 3 चेंडू हाताळले गेले. आकुट टप्प्याचा चेंडू. येत्याचे समाचार बघता बघता या षटकाराच्या निशी धाव. फ्रेंडशिप चेन्नवन आणि सदा स्पोर्ट्स वेंगुर्ला 2 संघादरम्यान झालेली सुपर ओव्हरची मॅच. आशिष शिलटकर बॉलिंग मार्क वरती. यावेळी झेल उडालो आणि झेललेलो चांगलं झेल. लागलेला पहिला कलाम. सुपर ओव्हर मध्ये झालेलो पहिलं आउट. कौस्तुभ गावडन चांगलं जल घेतलं. फायनलच्या मॅच मध्ये कौस्तुभने देखील हयत जल सोडलं आणि बाळू गावडन तर ऐन टाइम सोडलो. यावेळी नवीन बॅटर जॉन टी. लास्ट विकेट आणि बहु गेला तर शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली 9 धावा. चांगला प्रयत्न होतो. सुरुवातीक वाटलेला 68 धावाचे शौच नाही. यावेळी अलंग विथ द कार्पेटचा फटको. 1 धाव तर निश्चित स्वरूपाची असलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातलो. बघता बघता एकेरी धावेचा दुहेरी धावेत रूपांतर झाला. तिहेरी धावेत देखील रूपांतर झाला. कालच्या दिवसात असाच झालेला. कालच्या दिवसात ज्या ठिकाणी रन्सच नाही होतो त्या ठिकाणी स्टंप वरती नेम काढण्याचो डोळे झाकून नेम काढायचा प्रयत्न झालो आणि ते 3 धावा इलेले. यावेळी 3 धावा मिळाले. 2च धावा. तिसऱ्या रनचा रनआउट. बोंडू असलो तर तो बोंडू मी एका दगडात पडवतोय. हॅलो, या थ्रोसाठी मनोज मेहतर यांच्याकडून दोनवले संघ फायनल जिंकण्यासाठी सज्ज. काय होतला, काय घडतला, काय बिघडतला ह्याच्यासाठी निश्चितपणे दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होणार तेवढाच गरजेचा. झालेली सुपर यांचे नजरा 12 धावांच्या आवश्यक वरती बसलेले कोण असतो लो? वैभव. सगळं उभे राहून मॅचचा आनंद घेतले. जाऊयात मैदानी दिशेने. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहिलो चेंडू. यावेळी प्रयत्न करूचे लागतले. काय होतला ह्या देखील बघणार तितक्याच गरजेचा. जोखमीचा 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवला गेला. क्षेत्ररक्षक तैनात होतो. एकेरी धाव आणि एकेरी धावेचा दुहेरी धावेत देखील रूपांतर केला गेला. काय होतला बकरो की बकरो आणि बकरी. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जॉन्टीचा पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षणात बदल. 5 चेंडू 9 धावा. दोन्ही बाजून प्रेशर असा. प्रेशर वाढल्यावरती काय होता ह्या प्रत्येकाक माहिती असा. आकुट टप्प्याचा चेंडू. यावेळी मोठो फटको. बघता बघता चेंडू आकांड पार, गडग्या पार, माटवा पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो मोठो फटको हय आपला भोग मिळालो. उर्वरित रावले 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. जॉन्टीच्या पाठीवर इलेलो वळ. निश्चितपणे बकरो आणि बकरी सगळ्यांच्या नशिबात हा असा म्हटला तरी वावग्या ठराचा नाही. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. जॉन्टीचा पाठीवर इलेलो वळ. निश्चितपणे बकरो आणि बकरी सगळ्यांच्या नशिबात हा असा म्हटला तरी वावग्या ठराचा नाही.
पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू यथेच्छ समाचार बघता बघता चेंडू झालो फरार. नो चेंडू आणि 7 षटकार निश्चितपणे. आणि विजयाची तुम्ही धून देखील बघू शकता आकाशाच्या दिशेने. विजय भूषण कासवकर. चाललेला आपण बघू शकता वरती भूषण कासवकर. पक्षी मिळत आलंय. सुटनसोच निश्चितपणान गाव इंडान येऊन उमरा गापटान मरणं म्हणजे काय या रामेश्वर संघाचा असून आपला भोग मिळाला. आणि एका बाजून आपण बघितला एकवानचा संघ जसो बकरो आणि बकरी देते म्हणून सांगितला गेला सगळे दुरी वाढव बकरो आणि बकरीच्या बाजूने उभे राहिले. यानंतर निश्चितपणे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो. या पूर्ण स्पर्धेत माझ्यासारख्या समालोचकाक आपण संधी दिलात. सन्माननीय आबा कोचरेकर सर, सन्माननीय प्रदीप देवलकर सर यांच्या वतीने मी रोहन कदम आपले सगळ्यांचे आभार मानतोय आणि हयच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय मालवणी आणि जय तय मालवणी. कपिल परब स्टेज स्टेज बघायचं आहे. हॅलो, सर्व खेळाडूंनी स्टेज पाशी जमायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे स्टेज पाशी जमायचं आहे. कुठेही जायचं नाही. अजूनही बक्षीस समारंभ बाकी आहे.